पण स्वातंत्र्य लढ्यात लढणारी काँग्रेस नको म्हणून स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव करणाऱ्या मुस्लिम लीग बरोबर श्यामाप्रसाद मुखर्जींनी बंगालमध्ये सरकार स्थापन केलं होतं आणि 11 महिने त्या हकच्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे तुमचा बाप राजकारणातला हा त्यांच्यासोबत मंत्री होता, त्यांच्याबद्दल बोला। आजचा जो भारतीय जनता पक्ष आहे त्याचा पूर्वासूरी असलेला भारतीय जनसंघ याची स्थापना करणारे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग व्हावा यासाठी स्वतःच्या प्राणांचं बलिदान केलं होतं। पंडित नेहरूंचे मित्र आणखीन जवळचे असलेले शेख अब्दुल्ला सरकारने त्यांना पोलीस कस्टडीत घेऊन मारहाण करून त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। पण त्यांचं बलिदान आज कलम 370 रद्द करून त्याची भरपाई करण्यात आलेली आहे। आज नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत अनंत कान्हेरेंच्या भूमीत उद्धव ठाकरेंनी एका जिहादी दहशतवाद्याप्रमाणे भाषण करताना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचा जो अपमान केला, मला कळलं नाही की हा अपमान करायची गरज काय होती। तुमचं भाजपा बरोबर पटत नाही, तुमचं फडणवीसांबरोबर पटत नाही, त्यांच्यावर टीका करा। मोदींवर तुमचा राग आहे, त्यांच्यावर टीका करा। अमित शहांवर टीका करा, ते तुमच्या काळातले लोक आहेत। पण तुम्ही थेट श्यामाप्रसाद मुखर्जींवर टीका करता कशासाठी? तर एकनाथ शिंदेंवरचा राग काढण्यासाठी। उद्धव ठाकरे सध्या ज्या लोकांचं मार्गदर्शन घेतात त्याच्यामध्ये कदाचित कुमार केतकर, निरंजन टकले, निखिल वागळे वगैरे वगैरे सगळे लोक सहभागी असावेत आणि ते जे त्यांच्या डोक्यात भरवतात, एक कोणतरी एजी नुरानी आहेत जे पाकिस्तानच्या डॉन वर्तमानपत्रात लिहितात, त्या नुरानींचे विचार उद्धव ठाकरे जेव्हा कोणतरी त्यांना चाटवतात, कोणतरी त्यांच्या मनात भरतात आणि ते नाशकात असं काहीतरी बोलतात, तर त्याचा विरोध भाजपने करायला हवा होता असं माझं मत आहे। तुम्ही थेट उठता आणि श्यामाप्रसाद मुखर्जींवर वाटेल ते बोलता। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी कलकत्ता विश्वविद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नेमणे गेले। त्याच्या आधीच म्हणजे 1929 सालीच त्यांनी राजकारणात प्रवेश केला। त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात एक अपक्ष म्हणून, ती जी ज्याला लेजिस्लेचर होतं, विधायिका होते, त्याच्यात ते सदस्य म्हणून निवडले गेले। त्याच्यानंतर त्यांचे काँग्रेसशी मतभेद निर्माण झाले, कारण सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते पण नंतर काँग्रेसशी मतभेद निर्माण झाले, कारण काँग्रेसचं मत होतं की या लेजिस्लेचरवर बहिष्कार टाकावा आणि त्यांचं म्हणणं होतं जर मला समाजात सुधारणा घडवायच्या असतील तर मला त्या कायदेपालिकेच्या माध्यमातून मला त्या घडवायला पाहिजेत आणि म्हणून त्यांनी काँग्रेसचा त्याग केला आणि मग ते अपक्ष म्हणून उभे राहिले। त्याच्यानंतर 1937 मध्ये बंगालमध्ये सरकार कोणाचं बनलं तर कृषक प्रजा पार्टीचं सरकार बनलं। लक्षात घ्या, कृषक प्रजा पार्टीचं सरकार होतं, ते श्यामाप्रसाद मुखर्जींचं सरकार नव्हतं, कारण तेव्हा बंगालमध्ये हिंदूंची संख्या जेमतेम 45% होते, कारण बंगाल, बांगलादेश, आसाम, त्रिपुरा हा सगळा मिळून भाग बंगाल होता आणि त्यामुळे AK फजलुल हक यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार होतं ते सरकार मुस्लिम लीग आणि कृषक प्रजा पार्टीचं सरकार होतं। त्यात श्यामाप्रसाद मुखर्जी मंत्री नव्हते। लक्षात घ्या, 1937 साली हे सरकार बनलं, त्याच्यामध्ये ते अपक्ष होते आणि त्याचा कदाचित त्या सरकारचा भाग म्हणजे त्या सत्तेच्या समर्थकांच्या पैकी ते असतील, पण हे सरकार अनेक पक्षांचं होतं। हे झाल्यावर जेव्हा मुस्लिम लीग सातत्याने हिंदू विरोधी भूमिका घ्यायला लागली, बंगालमधल्या सरकारचा वापर हिंदू विरोधी गोष्टी करण्यासाठी करायला लागली, तेव्हा त्यांना राहवलं नाही आणि मग त्यांनी हिंदू महासभेचं काम करायला सुरुवात केली। ते बंगाल भागाचे हिंदू महासभेचे ते अध्यक्षही झाले आणि त्यामुळे श्यामाप्रसाद मुखर्जी ज्या सरकारमध्ये मंत्री होते त्या सरकारमध्ये मुस्लिम लीगचा सहभाग नव्हता आणि ही घटना आहे 1941ची।